इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या महत्त्वाकांक्षी स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत अंतराळात 2 उपग्रहांच्या दरम्यानची जोडणी म्हणजेच डॉकिंगची प्रक्रिया यशस्वी झाली आहे। हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा जगातला केवळ चौथा देश ठरलाय। आतापर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि चीनच्या अंतराळ संशोधन संस्थांकडेच हे तंत्र होतं। आता या यादीमध्ये भारताचा देखील समावेश झाला आहे। अत्यंत महत्त्वाच्या अंतराळ मोहिमांसाठी या तंत्रज्ञानाची भविष्यात इस्रोला मदत होणार आहे। अंतराळातील 2 उपग्रह किंवा उपकरणं जोडून नवीन रचना तयार करण्याच्या या क्षमतेतून भविष्यातल्या अनेक महत्त्वाचे संशोधन प्रकल्प राबवणं शक्य होणार आहे। गेल्या 30 डिसेंबरला श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून PSLV C-16 या प्रक्षेपकाद्वारे हे महत्त्वाकांक्षी प्रक्षेपण करण्यात आलं होतं। या मोहिमेत इस्रोचे HDHC-01 आणि HDHC-02 हे 2 उपग्रह प्रक्षेपक वाहनातून झेपावले। हे उपग्रह आपापल्या कक्षेत स्थिरावले आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 470 किलोमीटर अंतरावर पृथ्वीच्या खालच्या कक्षेमध्ये स्थापित झाले। त्यानंतर त्यांच्यातलं अंतर कमी करून ते एकमेकांना जोडण्याची चाचणी करण्यात आली। उपग्रहांच्या अंतराळ डॉकिंगच्या यशस्वी प्रात्यक्षिकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलंय। येत्या काही वर्षांमध्ये भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची पायरी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे।